ओके. करायचा. अकोले तालुक्यातील तमाम नागरिक बंधू भगिनी, विशेष करून पालक बंधू भगिनी, या सर्वांशी दीपावलीच्या प्रारंभालाच आम्ही संवाद करू पाहतोय. प्रिंट मीडियाद्वारे पण आणि इलेक्ट्रॉनिक चॅनलद्वारे पण. तेव्हा आपणा सर्वांनाच मी दीपावलीच्या सुरुवातीला शुभेच्छा देतो. दीपावलीच्या शुभेच्छा देत असताना आपलं कुटुंब आनंदी, समाधानी आणि विशेष करून आपण म्हणतो की घरात सुख समाधान नांदते असं वातावरण आपल्या कुटुंबात निर्माण व्हावं ही अपेक्षा ठेवून आपल्याशी बोलतोय. हे पण सांगू इच्छितो की संतती ही खरी संपत्ती आहे हे पालकांनी पहिल्यांदा कायम लक्षात घ्यावं. ऍसेट किती पण निर्माण करा, धनसंपदा किती पण मिळवा, त्याच्याबद्दल वेगळं दुमत असायचं कोणतंच कारण नाही. पण खरी धनसंपदा ही आपल्या पोटी जन्माला आलेली आपली लेकरं आहेत. त्यांना घडवणं, त्यांचं करिअर घडवणं, त्यांना जीवन शिक्षण देणं, त्यांची जीवन मूल्य त्यांच्यावर संस्काराच्या पद्धतीनं घडवणं हे आपलं काम आहे. दीपावलीचा आशय पण मी असा समजतो, दीपावलीचं जे काही दीप तेज आहे त्याचा अर्थ पण मी तसाच सकारात्मक घेतो की संतती घडेल, वाढेल, ते त्यांचं करिअर करतील, आपलं स्वावलंबन मिळवतील, स्वावलंबनातनच एक स्वाभिमान त्यांना मिळेल, त्यातून राष्ट्राभिमान वाढेल. असं एक व्यक्तिमत्व आपल्या पोटी जन्माला आलेलं आपलं लेकरू असेल असं स्वप्न बाळगणं आणि त्याचे मुलाचे पाय पाण्यात दिसत तसं आता जे काही तो घडतोय हे पाहत असताना त्यातून दीपावलीचा आनंद द्विगुणित व्हावा ह्या उद्देशाने आपणा सर्वांच्या बरोबर मी सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून बोलू पाहतोय. मध्यंतरीच्या काळात दुर्दैवानं कोरोनामध्ये फार काळ गेला की ज्या काळामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये जणू काही तो अंधारच होता. ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू ठेवण्याचा प्रयत्न होता, तो झालाय पण शिक्षण ही एक मानसशास्त्रीय सिद्धांतावर चालणारी प्रक्रिया आहे असं आम्ही मानतो. टेक्निकल साधन सामुग्रीचा उपयोग करावा लागतो, त्याच्याबद्दल दुमत नाही. ऑनलाईन सुद्धा अभ्यासक्रमाच्या बाबत सुद्धा दुमत नाही. पण प्रत्यक्षात विद्यार्थी समोर जेव्हा बसतो आणि प्रत्यक्षात संवादानं, चर्चेनं अशा प्रकारचं जेव्हा एज्युकेशन दिलं जातं, ते एज्युकेशन टेक्निकली राहत नाही तर त्याला एक मानवी अशा प्रकारचे संस्कार त्यातून घडत असतात आणि ते मानवी संस्कार प्रस्थापित करता करता आपण केवळ सिलेबस पुरतं मर्यादित राहत नाही तर आपण जीवन शिक्षणच अप्रत्यक्षपणे देत असतो. या उद्देशाने 2, 2.5, 3 वर्षामध्ये ऑनलाईन पद्धतीने हे सगळं साध्य झालं नाही. मुलं घरी आहेत, त्यांचं वय विचारात घेता त्यांना घरी करमत नाहीये, वेळ कसा घालवावा त्यांना प्रश्न पडतोय. अशा वेळेस मग मोबाईल हातात जातो, आपल्याकडे टीव्ही आहे त्याच्या समोर ते बसतात आणि त्यात मग हेच त्यांचं दररोजचं दिनक्रम ठरतो, जीवनक्रम ठरतो. त्याचे काही वाईट परिणाम विद्यार्थ्याच्यावर होतात, काही शैक्षणिक नुकसान पण त्यातनं होतं. असे काही एज्युकेशन लॉसेस हे कोरोनाच्या काळात झाले. पण त्यानंतर मात्र जे काही शैक्षणिक नुकसान, शैक्षणिक जे काही लॉसेस आहेत ते भरून काढणं हे अवघड काम असलं तरी सुद्धा ते केलं पाहिजे आणि ते काम करण्याची जबाबदारी शिक्षण संस्थांची आहे. शासनाची तर आहेच, पण शिक्षण संस्थांची स्वतःच्या स्वयंप्रेरणेतनं त्या संस्थांनी ते करायला पाहिजे. मग प्रत्यक्षात अभ्यासक्रम घेणार हे जे काम आहे, प्राचार्य, त्यांचे सगळे सहकारी, विद्यार्थी, सिलेबसच्या अनुषंगानं दररोजचं कामकाज, ही प्रक्रिया जेव्हा सुरू होते या प्रक्रियेच्या अनुषंगानंच ते होत जातं. म्हणून अभिनवनं काही प्रयत्न जरूर केले. आम्ही शिक्षकांचे काही वर्कशॉप घेतले आणि त्या वर्कशॉपमध्ये विद्यार्थ्यांच्या बरोबर तुम्हाला आता जे काही काम करायचं आहे तर केवळ फक्त ते काही सिलेबसचा परिघ आखायचा, त्याचं एक वर्तुळ तयार करायचं, त्याच्या आत आपण कामकाज करायचं, त्यांना पहिल्या टेस्टची ग्रेड कोणती आहे, दुसऱ्या टेस्टची ग्रेड कोणती आहे आणि मग त्याला किती मार्क्स मिळतील, 10वीला किती मिळतील, 12वीला किती मिळतील. हे जरी खरं असलं तर फक्त इथपर्यंत नाही
तर त्याची मानसिकता बदलण्याचं एक नवं आव्हान आहे. 2 वर्षाच्या काळामध्ये ज्या ज्या काही सवयी, त्या विकृती नाही म्हणणार, पण सवयी ज्या काही आपल्या विद्यार्थ्यांना लागलेल्या असतात, त्यांचा तो जो दिनक्रम होता त्यातून त्यांना बाहेर काढायचा आहे आणि पूर्णपणे त्यांना शालेय कामकाजाशी त्यांना सामावून घ्यायचं आहे. आता केवळ त्यांना सामावून घेऊन चालणार नाही, तर पालकांना पण त्यात सामावून घ्यावं लागेल. पालकांच्या बरोबरचा पण आपल्याला कायमच नेहमीचाच त्यांच्या बरोबरचा आपला संवाद जोडावा लागेल. तो शिक्षकांना पण जोडावा लागेल, तो प्राचार्यांना पण जोडावा लागेल आणि तो शिक्षण संस्थेला पण जोडावा लागेल. अशा काही बाबी आम्ही निश्चित केल्या आणि त्यातले काही जे जे प्रयोग झाले ते सगळे प्रयोग आम्ही करत आलोय. ह्या सत्रात तर काही अभिनव स्वरूपाच्या वेगळ्या अशा प्रकारच्या कामकाजाची सुरुवात या संस्थेने केलेली आहे. माझ्या शेजारी आता डॉक्टर जयश्री देशमुख मॅडम बसलेले आहेत, संस्थेच्या ते उपाध्यक्ष आहेत. हे काम आता त्यांचं आहे की ते तपशील त्यांनी द्यावे. मी प्रस्तावनेच्या स्वरूपात तुमच्याशी बोलतोय, पण त्याचं स्वरूप निश्चित काय आहे हे त्या बोलतील. अवश्यपणे त्या निश्चितपणे त्याबद्दल बरंच आपल्या सर्वांच्या समोर काही ते सांगू पाहते. त्या जरूर त्यांनी ते सांगावं. त्यानंतर शासनाने किंवा मानव संसाधन मंत्रालय नवी दिल्ली यांनी काही ज्या काही शिक्षण क्षेत्रामध्ये मूलभूत स्वरूपाचे काही बदल करून पाहत आहेत, त्याच्याकडे पण सकारात्मक पाहावं लागणार. ते जे काही नवा अभ्यासक्रम येतोय, केंद्र शासन त्याच्यावर काही नवा अभ्यासक्रम सुरू करू पाहते, काही बंधनं जरूर येत आहेत. वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटचं मूल्यांकन केलं जातंय, ज्यामध्ये आमच्याकडे MBAचं मूल्यांकन आता सक्तीचं झालेलं आहे. महाविद्यालयाचं NAAC मूल्यांकन पण सक्तीचं झालेलं आहे. आम्ही त्यामध्ये सुद्धा MBAचं NAAC मूल्यांकन करताना जे काही विशेष प्रयत्न आम्ही केले, कोरोनातनं उठल्यानंतरचे ते सगळे प्रयत्न आहेत, त्यात मध्ये आता 30 आणि 31 ऑक्टोबरला केंद्राच्या संबंधित एजन्सीनं जे प्रतिनिधी पाठवलेले होते, त्यापैकी एक जम्मूतले एक प्रतिनिधी होते, एक MP होते, तर एक गुजरातमधले होते. राष्ट्रीय पातळीवरचे अशा प्रकारचे ज्यांचे MBA कॉलेजेस हे देशात विशिष्ट स्थानावर आहेत आणि जगात सुद्धा विशिष्ट स्थानावर आहेत, अशा MBA कॉलेजेसचे प्रतिनिधी हे NAACच्या मूल्यांकनाचे सर्वेक्षण करणारे किंवा मूल्यांकन करणारे प्रतिनिधी होते. ते येऊन गेले, त्याबद्दलची माहिती सुद्धा मॅडम आपल्या सर्वांना देतील. आज खरं तर अधिक मॅडमनं बोलावं म्हणून प्रस्तावनेच्या स्वरूपातच मी आपल्या सर्वांच्या समोर बोलतोय. इकडे विक्रम नवले पण बसलेले आहेत. आम्ही त्यांना याच्यामध्ये जाणीवपूर्वक सहभागी करून घेतलेला आहे. एकूण जे काही अभिनवचं कामकाज आहे, हे अभिनवच्या कामकाजाला 2 अंगाने आम्ही बांधू पाहतोय. त्यामध्ये पहिलं एक मानसिक पातळीवर किंवा आपले मनाचं संवर्धन करून जे एक मुलाला घडवण्याच्या मध्ये त्याच्यामध्ये राष्ट्राभिमान कसा निर्माण करता येईल, त्याच्यामध्ये देशाची अस्मिता कशी निर्माण करता येईल, ज्याला आपल्या देशाबद्दल प्रेम वाटलं पाहिजे, अभिमान वाटला पाहिजे, शिवाय त्याला जीवन शिक्षण देता येईल. केवळ फक्त त्याला मार्क्स 10वीला किती पडले, 12वीला किती मार्क्स पडले, 12वीच्या नंतर तो काय पुढे काय घडेल, हे जरी सगळ्या गोष्टी खऱ्या असल्या तरीही सुद्धा मनाची तयारी करून घेणं, मनाचं संवर्धन करणं आवश्यक वाटतं. म्हणून त्याही बाजूनं आम्ही प्रयत्न करतोय. आणि दुसऱ्या बाजूनं जो अभ्यासक्रम आहे, तो अभ्यासक्रम करवून घेत असताना त्याला काही नवी पद्धती अवलंबायचा प्रयत्न आम्ही करतोय. त्याबद्दल सुद्धा डॉक्टर जयश्री देशमुख मॅडम आपल्याबरोबर बोलतील आणि नंतर विक्रम आभाराच्या संदर्भात आपणा सर्वांच्या बरोबर बोलेल. दीपावलीच्या पूर्वी आपणा सर्वांच्या बरोबर सुसंवाद व्हावा या उद्देशानं आणि शैक्षणिक कामकाजाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवावी या उद्देशानं प्रस्तावनेच्या स्वरूपात मी आपल्या सर्वांच्या बरोबर बोललोय. पत्रकार मित्रांचं पण स्वागत करतो आणि परत एकदा आपण सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देऊन थांबतो. अभिनव परिवारातर्फे मी आपणा सर्वांचं इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियामध्ये आमचं सर्वांचंच समाजाचं प्रतिनिधित्व करणारे आपण सर्वच जण आपल्या सर्वांचं या ठिकाणी अभिनव परिवाराच्या वतीने मी प्रथमतः स्वागत करते व आपल्या सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देते. दीपावलीच्या पूर्वसंध्येला आपण या ठिकाणी ही प्रेस कॉन्फरन्स घेत आहोत आणि आपण सर्वजण एकत्र आहोत. कारण
दीपावलीच्या पूर्वसंध्येलाच अभिनव परिवाराला MBA कॉलेजचे जे काही नॅक ॲक्रेडिशन झाले त्या नॅक ॲक्रेडिशनमध्ये B+ ग्रेड मिळाली. ही खरं तर आमच्या सर्वांसाठीच, पूर्ण अभिनव परिवारासाठी एक अभिमानास्पद गोष्ट आहे. कारण त्यामुळे आणखी एक फेदर अभिनवच्या शिरपेच्यामध्ये खोवला गेलेला आहे. त्यामुळे ते निश्चितच एक आनंद वाटावा, अभिमान वाटावा असं काम झालेलं आहे. आणि त्याशिवाय जे काही या शैक्षणिक वर्षामध्ये अभिनवने जे काही उपक्रम हाती घेतलेले आहेत क्वालिटी इम्प्रूव्हमेंटसाठी, त्याची आपण सर्वांना माहिती द्यावी या उद्देशाने आपण या ठिकाणी एकत्र आहोत. जसं भाऊ आता म्हणाले की कोरोनानंतर पुन्हा एकदा आपण एक स्टेप अहेड, पुन्हा एकदा पुढे पाऊल टाकलंय. कारण कसं आहे की आपलं वैयक्तिक लाईफ असो किंवा सामाजिक लाईफ असो, काही गोष्टी अनएक्सपेक्टेड घडतात. कोरोनाचा कालावधी हा सुद्धा आपल्या सर्वांच्या दृष्टीने अनएक्सपेक्टेड होता. असं कुणी कधी इमॅजिन केलं होतं की कधीतरी आपल्याला मास्क लावावा लागेल, इतके दिवस आपण एकमेकांपासून दूर असणार आहोत, सामाजिक अंतर आपल्याला राखावं लागेल, असा कधी विचार नव्हता केला आपण. पण ते घडलं. पण त्यामुळे काय झालं की आपण ज्या ठिकाणावर होतो तिथून आपण, मला वाटतं 2-3 वर्ष तरी मागे गेलो, कित्येक पावले मागे गेलो आणि पुन्हा एकदा सर्वांनाच पुन्हा भरारी घ्यावी लागली. आणि ही भरारी घेत असतानाच मग जिथे आपण मागे पडलोय तिथून पुन्हा पुढे जाण्यासाठीचा जो काही कालावधी होता, हा कालावधी फार मोठा होता. आणि मग ह्या वर्षी जिथे आपण मागे पडलोय, जिथून आपल्याला पुढे जायचं आहे, तर हे सगळं पुन्हा भरून काढण्यासाठी आपल्याला काहीतरी करायला हवं. म्हणून मग मिशन क्वालिटी इम्प्रूव्हमेंट 2023 हा एक प्रोजेक्ट अभिनव शिक्षण संस्थेने यावर्षी सुरू केला आहे. मिशन क्वालिटी इम्प्रूव्हमेंट 2023 हा प्रोजेक्ट यासाठी आहे की आता जी काही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी येते, त्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचा वैयक्तिक विकास, याशिवाय प्रायमरी सेक्शनमध्ये जे काही विद्यार्थी गणितीय कौशल्यामध्ये मागे पडतात किंवा भाषिक कौशल्यामध्ये मागे पडतात, ते आपल्याला कसं ओव्हरकम करता येईल आणि प्रत्येक विद्यार्थ्याचा विकास कसा करता येईल, ह्याच्यावर नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्येही फोकस केलेला आहे. तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचाच स्टडी करून आपण मिशन क्वालिटी इम्प्रूव्हमेंट 2023 हा या ठिकाणी सुरू केलेला आहे. आपल्याला हा प्रोजेक्ट सुरू करून 2 महिने झालेत. आमच्याकडे या कॅम्पसमध्ये स्टेट बोर्डचं एक स्कूल आहे, CBSEची वसुंधरा अकॅडमी हे CBSE स्कूल आहे, प्री स्कूल आहे. त्यानंतर कोथरूडमध्ये मुळा व्हॅली इंग्लिश मिडियम स्कूल आहे, तेही CBSE आहे. राजूरमध्ये सह्याद्री व्हॅली इंग्लिश मिडियम स्कूल आहे, तेही CBSE आहे. तर ह्या सगळ्याच स्कूलसाठी हा प्रोजेक्ट आम्ही सुरू केलेला आहे. ह्या प्रोजेक्टला 3 त्याचे घटक आहेत प्रामुख्याने. त्यामध्ये स्टुडंट डेव्हलपमेंट, फॅकल्टी डेव्हलपमेंट हा दुसरा घटक आणि तिसरा घटक आहे स्कूल डेव्हलपमेंट. तर स्टुडंट डेव्हलपमेंटमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यावर आम्ही फोकस करतोय आणि प्रत्येक विद्यार्थ्याचं प्री डायग्नोसिस केलं जातं. या प्री डायग्नोसिसमध्ये तो विद्यार्थी कोणत्या क्षेत्रामध्ये मागे आहे, तो गणितीय कौशल्यात मागे आहे का, तो भाषिक कौशल्यात मागे आहे का, वाचनात मागे आहे का, लिखाणात मागे आहे का, बोलण्यात मागे आहे का, ह्याचं डायग्नोसिस केल्यानंतर मग आपण त्याला कोणत्या पद्धतीने गाईडलाईन करायला हवी ह्याच्यावर फोकस केलेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मग स्टाफला गाईडलाईन देण्यात येते. स्टाफला गाईडलाईन देण्यासाठी फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम मग त्याच्या अंडर येतो. तर फॅकल्टी डेव्हलपमेंटमध्ये प्रत्येक महिन्यामध्ये एक फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम, त्यानंतर फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये मग पुन्हा 2 प्रकार येतात. एकामध्ये जो काही आम्ही प्रोजेक्ट अंडरटेक केलेला आहे मिशन क्वालिटी इम्प्रूव्हमेंट, त्या प्रोजेक्टमध्ये जर त्यांना काही डाऊट्स असतील तर ते डाऊट सॉल्व्ह करण्यासाठी आणि त्यांनी जे काही काम केलेलं आहे त्याचा ओव्हरव्ह्यू घेण्यासाठी फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम्स घेतले जातात. आणि दुसरा जो प्रकार आहे FDPचा म्हणजे फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचा, त्यामध्ये ज्या विषयाचे ते शिक्षक आहेत, समजा गणिताचे असतील किंवा भाषेचे असतील, इंग्लिशचे असतील, मराठीचे असतील, तर त्या विषयाचं त्यांचं जे काही ज्ञान आहे ते अधिक त्यांचं एनरिचमेंट करण्यासाठी, सब्जेक्ट एनरिचमेंट करण्यासाठी सुद्धा आम्ही FDP प्रोग्राम या ठिकाणी घेतो. तर महिन्यातून प्रत्येक युनिटचे, प्रत्येक स्कूलचा जो काही स्टाफ आहे त्या सर्वांचेच महिन्यातून 2 फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम आपण या ठिकाणी घेत असतो. तर त्याच्यामुळे शिक्षकांच्या कामकाजामध्ये आणि शिक्षकांचं त्यांचं जे काही सब्जेक्ट नॉलेज आहे त्याच्यामध्ये भर पडणार आहे. आणि तिसरा जो काही कंपोनंट आहे या प्रोजेक्टचा तो आहे स्कूल डेव्हलपमेंट. तर स्कूल डेव्हलपमेंटमध्ये मग ज्या ज्या गोष्टी येतात, पायाभूत सुविधा असतील, मॅनेजमेंटकडून अपेक्षित असणाऱ्या ज्या काही पॉलिसीज असतील, जे काही निर्णय असतील,
पालकांशी असलेलं सातत्याचं कम्युनिकेशन असेल की कोणत्या ठिकाणी आपण पालकांची भूमिका किंवा पालकांचा सहभाग टीचिंग लर्निंगमध्ये घेऊ शकतो, तर ह्या सगळ्या गोष्टी स्कूल डेव्हलपमेंटमध्ये येतात. तर ह्या तीनही गोष्टींवर आम्ही सध्या फोकस करतोय आणि हा प्रोजेक्ट आम्ही जो हाती घेतलेला आहे त्याचं मला असं वाटतं की हे शैक्षणिक वर्ष जेव्हा संपेल तेव्हा एक चांगला आउटपुट आपल्या हातात असेल. की मी एवढं तर डेफिनेटली मी सांगू शकते की प्रत्येक विद्यार्थ्याच्या डेव्हलपमेंटवर जेव्हा मी फोकस करतोय तर जे जे विद्यार्थी मागे पडतील त्या प्रत्येकामध्ये निश्चित इम्प्रूव्हमेंट दिसेल आणि तो विद्यार्थीच नाही तर पालकही समाधानी राहतील इतकं आउटपुट या प्रोजेक्टमधून मिळू शकेल. हा एक प्रोजेक्ट आम्ही या वर्षी आयोजित केलेला आहे. त्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे इयत्ता 10वी नंतर विद्यार्थी ज्युनियर कॉलेजला प्रवेशित होतात. 12वी नंतर विद्यार्थी साधारणपणे विद्यार्थीसुद्धा आणि पालकसुद्धा बाहेर जायला इंटरेस्टेड असतात. कुणी नाशिकला जात आहे, कुणी मुंबईला जात आहे, कुणी लातूरला जात आहे आणि बऱ्याचदा होतं काय की वर्षभर मुलं थांबतात. त्यानंतर मग थोडे दिवस राहिले की काही वेळेला तिथला जो स्पीड असतो तो त्यांना मानवत नाही किंवा तिथलं जे हवामान असतं, जे काही वातावरण बदलतं ते मानवत नाही आणि मग 1 वर्षानंतर मुलं पुन्हा अकोल्यात परत येतात, ज्या ठिकाणी असतील तिथे घरी परत येतात आणि मग पुन्हा त्यांना कॉलेज चेंज करावं लागतं. त्याच्यामध्ये मुलांचं खरं तर खूप मानसिकता खराब होते. म्हणून मग आम्ही इथे CBSE वसुंधराचं जे आपलं CBSE स्कूल आहे तिथे ज्युनियर कॉलेज जे सुरू केलं आहे CBSEचं, त्या CBSE स्कूलमध्ये आम्ही संगमनेरच्या फॅकल्टीज बरोबर टायअप केले. कारण काय होते की सध्या ज्युनियर कॉलेजचे पालक आणि विद्यार्थी एवढे संभ्रमावस्थेत आहेत की कुठे ॲडमिशन घ्यावं आणि आपल्या पाल्याला कुठपर्यंत पोहोचवावं. खरं तर या प्रश्नाला उत्तरच नाही आहे पालकांच्या मनात असलेल्या या संभ्रमावस्थेला. तर मग आणि आपल्या इथे प्रॉपर जे आपण रिक्रुटमेंट करतो, नवीन टीचर्स घेतो, त्याच्यामध्ये ज्युनियर कॉलेजला मग विद्यार्थ्यांना हवं तसं मार्गदर्शन करणारे शिक्षक काही आपल्याला मिळत नाही आणि अगदी बाहेरून आपल्याला जर स्टाफ हायर करायचा म्हटला पुणे, नाशिक, औरंगाबाद, तोही आम्ही प्रयत्न केला तर तो स्टाफ इथे येत नाही. म्हणून आम्ही संगमनेरचे जे काही फॅकल्टीज आहेत की ज्या नीट, JEE आणि अदर ज्या काही एंट्रन्स एक्झामिनेशन्स आहेत 12वी नंतरच्या त्यांना गाईड करतात, त्या फॅकल्टीज बरोबर टाईप करून त्या फॅकल्टीज रोज या ठिकाणी अभिनव कॅम्पसमध्ये येतात आणि ज्युनियर कॉलेजला सध्या ते शिकवत आहेत. याशिवाय फक्त रेग्युलर अभ्यासक्रमच नाही तर नीट, JEE आणि बाकीच्या ज्या काही एंट्रन्स एक्झामिनेशन्स आहेत त्या सगळ्याच एंट्रन्स एक्झामिनेशन्स ते टीचिंग करत आहेत. तर ह्याच्यामध्ये आणखी पुढे जाऊन काम करायचं म्हणजे नेक्स्ट इयरचं आमचं जे प्लॅनिंग आहे पुढच्या शैक्षणिक वर्षामध्ये, तर नीट आणि JEEचं अगदी पुण्यामध्ये किंवा कोटामध्ये जो काही स्टाफ आहे त्या स्टाफबरोबर आम्ही टाईप करणार आहोत आणि त्या स्टाफला इथे आपण नीट आणि JEEचं जे काही कोचिंग सेंटर आहे ते सुरू करण्याचं आमचं नेक्स्ट इयरचं जे काही प्लॅन आहे तो आपण हाती घेतला आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा आपण प्रयत्नशील आहोत आणि मला असं वाटतं की पुढच्या वर्षी आपल्या त्याही प्रयत्नाला यश येईल. 12वी पासआउट झाल्यानंतर किंवा 10वी पासआउट झाल्यानंतर 11वी किंवा 12वीसाठी बाहेर जाणारे विद्यार्थी किंवा नीट आणि JEEच्या किंवा अदर्स एंट्रन्स एक्झामिनेशनच्या कोचिंगसाठी बाहेर जाणारे जे विद्यार्थी आहेत ते कुठेतरी थांबतील आणि त्यांना जे बाहेर मिळतं ते इथे अभिनव कॅम्पसमध्ये कसं उपलब्ध होईल त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि नेक्स्ट इयरला ते निश्चितच आपल्याला करता येईल. त्यानंतर दुसरं जे काही हायर एज्युकेशनचं आमचं युनिट आहे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, ते 2009 पासून सध्या सुरू आहे. अगदी चांगल्या पद्धतीने मॅनेजमेंटचं कॉलेज आपलं सुरू आहे. परंतु मागच्या वर्षापासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नॅक ॲक्रेडिटेशन करणं कंपल्सरी केलेलं होतं आणि मग हे नॅक ॲक्रेडिटेशन करणं कंपल्सरी केलेलं असल्यामुळे मागच्या महिन्यामध्ये 30 आणि 31 ऑक्टोबरला आमचं नॅक ॲक्रेडिटेशनचं इन्स्पेक्शन झालं. त्यामध्ये नॅकने पाठवलेले 3 मेंबर्सने कॉलेजचं इन्स्पेक्शन केलं. त्याच्यामध्ये 7 क्रायटेरियाज असतात. त्यामध्ये अकॅडमिक वर्क, त्यानंतर फॅकल्टीज, तुमच्याकडे फॅकल्टीज कशा आहेत, त्या विद्यापीठाच्या अप्रूव्ड फॅकल्टीज आहेत का, एलिजिबल आहेत का, त्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंट कोणत्या कोणत्या कंपन्यांमध्ये होतात, कशा पद्धतीने होतात, प्लेसमेंट सेल कशा पद्धतीने काम करते, त्यानंतर तुमच्याकडे असलेल्या फिजिकल फॅसिलिटीज कोणत्या आहेत, इमारत, इन्फ्रास्ट्रक्चर, त्यानंतर टीचिंग लर्निंगसाठी आवश्यक असलेलं जे काही साहित्य आहे, मग ओव्हरहेड प्रोजेक्टर असेल, कम्प्युटर लॅब असेल, वेल इक्विप्ड लायब्ररी असेल,
अशा अनेक फिजिकल फॅसिलिटीजचं त्यांनी इन्स्पेक्शन केलं. त्यानंतर संस्थेच्या कोणत्या बेस्ट पॉलिसीज आहेत या ठिकाणी त्याचा सुद्धा त्यांनी स्टडी केला. त्यानंतर बेस्ट पॉलिसीजमध्ये प्रत्यक्ष आपण जे काही फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम घेतो त्याच्यावर त्यांनी फोकस केलं की या ठिकाणी ज्या फॅकल्टीज कार्यरत आहेत त्यांच्यासाठी कोणते प्रयत्न संस्थेकडून केले जातात त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी. त्यानंतर वुमेन एम्पॉवरमेंटमध्ये आपण कोणते कोणते उपक्रम राबवतोय. त्यानंतर बाहेर समाजामध्ये जाऊन काम करण्याचं जे काही क्रायटेरिया आहे तर त्याच्यामध्ये बाहेर समाजाबरोबर काम करताना अभिनव शिक्षण संस्थेमध्ये आणि मॅनेजमेंटच्या कॉलेजकडून कोणकोणते उपक्रम राबवले जातात हा सगळा त्यांनी स्टडी केला. त्यानंतर जे काही अदर ॲक्टिव्हिटीज आहेत टीचिंग लर्निंग शिवाय अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये कोणकोणते उपक्रम राबवले जातात विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांसाठी काही सामाजिक उपक्रम असे कोणते उपक्रम या ठिकाणी राबवले जात आहेत का त्याचा सुद्धा त्यांनी स्टडी या ठिकाणी स्टडी केला. त्यानंतर जी फीडबॅक सिस्टीम आहे फीडबॅक सिस्टीम म्हणजे इथून बाहेर पडणारे जे काही ॲल्युमनी आहेत मॅनेजमेंट कॉलेजचे त्यांचं कॉलेजशी कशा प्रकारे कम्युनिकेशन आहे पालकांचं कॉलेजशी कशा प्रकारे कम्युनिकेशन आहे समाजाशी कशा प्रकारे कम्युनिकेशन आहे. तर ह्या 7 क्रायटेरियाचा त्यांनी 2 दिवस या कॅम्पसमध्ये पूर्णपणे कॉलेजमधून आणि संस्थेकडून होत असलेल्या कामाचा त्यांनी रिव्ह्यू घेतला. आणि हा सगळा रिव्ह्यू घेतल्यानंतर 2 तारखेला संध्याकाळी आम्हाला नॅककडून जो मेल आला त्याच्यामध्ये मॅनेजमेंटचं जे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचं जे कॉलेज आहे त्यांना B+ ग्रेड मिळाल्याचं त्या ठिकाणी त्यांनी कळवलं. तर त्या ठिकाणी मला असं वाटतं की अभिनव परिवाराकडून आणि इथल्या प्रत्येक मेंबरकडून होत असलेल्या कामाचं कुठेतरी त्याचं आउटपुट मिळालं आणि एक समाधान वाटलं की वॉट एव्हर वी आर डुईंग we are reaching up to the expectations of the higher authorities as well as the society. असा थोडासा माहोल तयार झाला आणि ह्या सगळ्या आमच्या आनंदामध्ये तुम्ही सुद्धा सहभागी आहात. सो आय एम व्हेरी हॅपी टू सेईंग ऑल दिस थिंग्स. तर अशा प्रकारे कामकाज या ठिकाणी चालू आहे आणि नेक्स्ट इयरला जे काही आमचे प्लॅन आहेत ते सुद्धा मी आपणासमोर विशद केलेले आहेत. आणि सगळ्याच स्कूलच्या आणि विद्यार्थ्यांच्या डेव्हलपमेंटसाठी शालेय विकासासाठी त्यानंतर इथे कार्यरत असलेल्या फॅकल्टीसाठी जे काही मिशन आम्ही हाती घेतलेलं आहे ह्या वर्षाचं त्याची सुद्धा माहिती मी आपणा सर्वांसमोर सादर केलेली आहे. थँक्यू. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन अकोले या MBA कॉलेजचं नुकतंच नॅक झालं आणि या नॅक मूल्यांकनामध्ये संस्था कॉलेजला B+ आदर्जा मिळाला. ही एक महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवावी आणि ती आपल्यामार्फत समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत जाईल ही अपेक्षा तुम्हाला सर्वांना या ठिकाणी आज निमंत्रित केलं होतं. त्याचप्रमाणे नवीन शैक्षणिक धोरण सरकार राबवत आहे आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये जे बदल होणार आहेत ते बदल संस्था ग्राह्य धरून या वर्षापासून एक नवा पॅटर्न मिशन क्वालिटी इम्प्रूव्हमेंट या नावाखाली संस्था आता सुरू करते. ही एक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवावी या उद्देशाने आज आपल्या सर्वांना या ठिकाणी निमंत्रित केलं होतं. आपण सर्वजण या ठिकाणी आलात. आपणा सर्वांचं अभिनव शिक्षण संस्थेच्या वतीनं मी मनापासून आभार मानतो आणि आपल्याला त्याचप्रमाणे संस्थेतल्या सर्व समाजातल्या सर्व घटकांना संस्थेच्या वतीनं दीपावलीच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो. अनुषंगाने जेव्हा आपण त्याचा जो मसूद आहे त्याचं अवलोकन जेव्हा त्याचं अवलोकन जेव्हा आपण करायला जाऊ तेव्हा माझं सुरुवातीला अपेक्षा अशी ठेवील मी समाजाकडनं किंवा पालकांच्याकडनं त्याच्याकडं नकारात्मक अर्थानं आपण बघू नये. त्यातली सकारात्मकता विचारात घ्यावी. ती सकारात्मकता विचारात घेत असताना बदलत्या काळाबरोबर बदलत्या परिस्थितीबरोबर आणि केवळ माझी नाही संपूर्ण जगाची बदलती परिस्थिती बदलतं वातावरण वेगवेगळे आत्ता संशोधनाच्या संदर्भामध्ये दररोज वेगळं काहीतरी घडतंय. काल आपण अवकाशात एक वेगळी झेप आपल्या देशाने घेतली. चंद्रापर्यंत आपलं यान पोहोचलं. त्यातनं कितीतरी माहिती आपल्याला उपलब्ध झाली. हे सगळंच आज जादुई स्वरूपाचं एकेकाळी जेव्हा आपण म्हणायचं आज ते वास्तवात आपण सर्वच जण पाहतोय. दुसरं अजून एक विशेष महत्वाचा मुद्दा मला जो प्रकर्षानं पालकांच्या समोर सदैव मांडण्याचा प्रयत्न मी करतो की जनरेशनच्या नुसार
प्रत्येक जन्माला येणाऱ्या बालकाचा बुद्ध्यांक आणि त्याची आकलन शक्ती यामध्ये फरक पडत असतो. आत्ताचं जे जनरेशन आहे त्या जनरेशनचा जन्मतःच जो बुद्ध्यांक आहे आणि आकलन आहे हे कमालीचं अधिक आहे. म्हणजे खर तर कार्यकर्त्याच्या भाषेत जर मी बोलायला लागलो तर त्याला जे प्रश्न पडतायत, त्या वयात त्याला जे प्रश्न पडतायत, त्या प्रश्नाची उत्तरं ही शैक्षणिक धोरणात आणि अभ्यासक्रमात जर आपण शोधायला गेलो किंवा त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला शिक्षण व्यवस्था आज तेवढी सक्षम आहे का, किंवा शिक्षण व्यवस्थेत काम करणारी माणसं तितकी सक्षम आहेत का, याच्याबद्दल सुद्धा शंका निर्माण व्हावी इतका प्रगल्भ बुद्धीचा हा नवा विद्यार्थी आहे. आणि त्यामुळे शिक्षण व्यवस्थेत काही बदल अपेक्षित आहेत, त्यानुसार ते बदल करणं अपेक्षित आहेत. आणि आता केजी पासून त्यातला त्यांनी जो काही सहभाग ठेवलाय 12वी पर्यंतचा तो आहे. 12वी पर्यंतचं केजी टू 12वी पर्यंतचं एज्युकेशन हे सर्वात महत्वाचं अशा प्रकारचं आहे. 12वीतनं एकदा तो जेव्हा बाहेर पडतो तेव्हा करिअरच्या संधी तो शोधित असतो, पण शेवटी 12वी पर्यंत त्याचा एकूण जो काही प्रवास आहे त्याची कुंडली विचारात घ्यावी लागते की केजी पासून 12वी पर्यंत याच्या आवडीचा सब्जेक्ट कोणता होता, याची आवडीचे जे काही कला, वाणिज्य, अगर विज्ञान असं आपण पाहू गेलो तर त्यामध्ये कशात त्याला इंटरेस्ट होता, सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट, कोणत्या सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट होता, लँग्वेजमध्ये होता, संशोधनात होता की साहित्यात होता की तो गाण्यात होता की तो खेळात होता, कशात होता त्याचा इंटरेस्ट, हे सगळं विचारात घेऊन जन्मतः जेव्हा निसर्गच त्याच्यामध्ये असं पेरतो आणि जी कला किंवा जे टॅलेंट किंवा जी गॉड गिफ्ट त्याला मिळते त्याच्या आधारावरच त्याचं करिअर घडवावं हा एज्युकेशनचा आत्मा असायला पाहिजे. जर माझी आवड जर साहित्याची आहे आणि तुम्ही मला इंजिनिअरिंगच्या बद्दल जर माझे पालक म्हणत असेल की तुला काही पण करून अभियंताच व्हायचा आहे तर कसं चालेल. साध्या बाबतीत आपण बोललो की सचिन तेंडुलकरला जर सांगितलं असतं की तू आता उत्तम अशा प्रकारचा संशोधक हो, लता मंगेशकरांना सांगितलं असतं की तुम्ही डॉक्टर APJ अब्दुल कलाम बना, आणि डॉक्टर APJ अब्दुल कलामांना सांगितलं असतं की नाही तुम्ही गाण्याचं काम करा, तर ते कसं शक्य आहे. ते तर मूलभूत टॅलेंटच्या आधारावर त्याचं व्यक्तिमत्व डेव्हलप करण्यासाठी एज्युकेशन मध्ये कोणत्या तरतुदी असायला हव्यात आणि तशा तरतुदी करण्याचा प्रयत्न नवीन अभ्यासक्रमात झालाय. म्हणून माझं मत असं आहे की त्याच्याकडे सकारात्मक अर्थानं पाहावं. आपल्या पोटी जन्माला येणारी संतती